ज्या ठेवी होत्या त्या प्लसमध्ये होत्या, म्हणजे काही वर्षापूर्वी जेव्हा सत्ता साहेबांच्या हातामध्ये होते. पण जेव्हा नंतर आता हे जेव्हा निवडणूक लांबली महानगरपालिकेची तेव्हा सत्तेवर ते मायनसमध्ये होत गेले. मग कुणी घालवल्या या ठेवी? मला आनंद झाला. दोघे भाऊ एकत्र झाले, आनंद आहे. आता जर ते ह्याच्यावर एस टी आम्ही चित्तीवर केलं तर शिवसेनेत येणार. काय आपला नार्वेकर साहेब आहे, मकरंद साहेब आहे आणि हर्षिता मॅडम आहे आणि त्यांचं कोण आहे फॅमिली आले आता खडा झाले, माहीत नाही अजून कोण आहे. पक्ष आपल्या UBT मध्ये कोण आहे कोण माहीत नाही आणि समोरचे उमेदवारच माहित नाही. नाही कोण माहीत नाही. आणि फक्त हे माहीत आहे की BJPला हा नार्वेकर साहेबचा फॅमिली आहे. मराठी माणूस झाला पाहिजे. भाजप म्हणते हिंदू महापूर होईल. ते आता बोलतात आहेत, बघूया बोलण्यावर काय होत नाही. आता सीटा येतील त्याच्यावर ठरेल ना सर. सामना कसा दिसतो तुम्हाला? नाही, सामना अतिशय चुरस आहे. आता त्याने केलं, त्याचा बाप होता तेव्हा चांगला होता कार्यकर्ते. आता हे आता पोरं आता काय करतं ते बघूया. तोंड दिल्या म्हणून काय बी बोलणार तर नाही चालणार. आता इलेक्शनच्या नंतर कळेल काय होईल ते. दुसऱ्याच्या याची टीका करणार त्याची टीका करणार हे फायदा नाही. चांगला करील त्यालाच आम्ही भावगिरी असं. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही कुलाब्यातल्या बदवार पार्कमध्ये पोहोचलेलो आहे, जिथे कोळी बांधवांची संख्या मोठी आहे. आणि या निवडणुकीमध्ये कोळींची मतं कुणाच्या पारड्यात पडणार हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधामध्ये लढते, त्यामुळं आपल्याला या भागामध्ये लोकांचं म्हणणं काय आहे. कारण हा जो भाग आहे हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या कुटुंबातल्या 2 जणांना भारतीय जनता पार्टीने या भागातून नगरसेवक पदाची उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं आपल्याला इथल्या नागरिकांसोबत समजून घ्यायचं आहे काय नेमकं इथलं वातावरण आहे, अडचणी काय आहेत. आता बघू, आता आमच्यावरती आम्ही काय आमच्यावरती कोणाला मत द्यायचं कोणाला नाही ते आमच्यावरती आम्ही मग ठरवू मग काय ते. मराठीचा मुद्दा घेऊन 2 भाऊ एकत्र आले, तुम्हाला आनंद नाही झाला? आम्हाला आनंद झाला. दोघे भाऊ एकत्र झाले, आनंद आहे. मराठीचा मुद्दा आहे. मराठी माणसं म्हणजे खरं मराठी म्हणजे हे म्हणजे मराठी म्हणजे जास्त शिकलं पाहिजे. खरं मराठी म्हणजे आपल्या मुंबईमध्ये मराठी एकदम आपल्याला हे आहे. हिंदीमध्ये वगैरे इंग्लिशमध्ये काय हे नाही, महत्त्व नाही मिळत. मराठी माणसाला महत्त्व आहे एकदम. हां, असं माझं म्हणणं. तुम्ही भाजपला ऐकलं का? ते काय म्हणतायत, जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जिंकले तर या मुंबईमध्ये खान आडनावाचा व्यक्ती महापौर होईल. हे बघा आता काय करणार आता. आता तुमचं इलेक्शन होईल तेवढी बात इलेक्शन होईल तेवढी बात आता काय करणार. ते हिंदुत्व सोडले म्हणतात ठाकरेंनी. हां, हिंदुत्व सोडलं म्हणतायत. आमची आपली मराठी भाषा ही मराठी भाषा एकदम हे आहे. खरोखर म्हणजे आपली मुंबईमध्ये मराठी मुख्य आहे आपला. हां, मराठी आपले मुख्य हे आहे. आपलं मराठी म्हणजे मुख्य आहे. कोण महापौर कोण पाहिजे तुम्हाला? आम्हाला आता महापूर जे पुढे येतील त्यानं बघू आम्ही काय करणार. मग कोणाला मत द्यायचं कोणाला नाही द्यायचं आमच्यावर द्यायचं आमचं. हां, तर त्यांनी खूप सारे प्रश्न सांगितलेत. त्यांच्या कोळीवाड्याचा प्रश्न आहे, त्यांना रस्त्यावरती मासे विकावे लागतात. त्यांचं असं म्हणणं आहे जर मुंबईमध्ये निवडणूक झाली तर त्याच्यानंतर आम्हाला हे सगळं बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि व्यापारासाठी सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. हा कुलाब्याचा भाग आहे. इथं राहुल नार्वेकर आमदार आहेत, त्यांच्या घरातल्या लोकांना सुद्धा उमेदवारी देण्यात आल्या. समोर शिवसेना आणि मनसे आहेत. काय सामना कसा दिसतो तुम्हाला कुलाब्यात? सामना सर कुलाब्याचा तर मला माहीत नाही. मी महालक्ष्मीला राहतो. तुमचं मतदान कुठे आहे? माझं मत महालक्ष्मीला. महालक्ष्मी म्हणजे मुंबईतच आहे. मुंबईमध्ये काय काय तिकडे काय चित्र आहे? चित्र आमचं तिकडे आपले राजेश कुसळे साहेब आहेत, त्यांची मिसेस उभी आहे. त्यांनी खूप कष्ट केलेले, शाखा प्रमुखपासून लय धडपड केली. त्यांना सीट भेटले शिंदे साहेबांकडून आणि किशोरीताई पेडणेकर बी आपल्या उभाटाकडून उभे आहेत उद्धव साहेबांकडून. तर आता बघू, टफाईट तर झालेली आहे. आता पुढे कळेल इलेक्शन झाल्यावर. मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा आहे, मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा आहे. भाजप आरोप करते की ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, जर ते जिंकले तर खान आडनावाचा व्यक्ती महापौर होईल. कसं पाहता तुम्ही या राजकारणाबद्दल? असं काय नाही, मराठी महापौर झाला पाहिजे, आपला मराठी माणूस झाला पाहिजे. भाजप म्हणते हिंदू महापौर होईल. ते आता बोलतात आहेत, बघूया बोलण्यावर काय होत नाही. आता सीटा येतील त्याच्यावर ठरेल ना सर. बोलून काय आम्ही बी काही बी बोलू शकतो. उद्या आमचा प्रचार होईल, फायदा नाही ना बोलून. तोंड दिल्या म्हणून काही बी बोलणार तर नाही चालणार. आता इलेक्शनच्या नंतर कळेल काय होईल ते. पण या निमित्तानं असाही प्रश्न आहे ना की जर 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची सत्ता होती तर मग मराठी माणसावरती ही वेळ का आली, त्यांनी का काम केलं नाही, असा सुद्धा प्रश्न अनेक लोक उपस्थित करतात. एवढं काय राजकारणाबद्दल मला काय जास्त माहीत नाही. कारण मी काय जास्त बोलू शकत नाही. कारण राजकारण हा पार्टी आमचा काहीच नाही. कारण का आम्ही नोकरी काम भलं आपलं घर. मराठी माणूस नोकरी
आता काय धंदा करण्यामध्ये काय अर्थच नाही, सर्व परंपरांती धंदा करतात आहेत. मराठी माणूस हाय कुठे याला जबाबदार कोण आहे मग? हेच जबाबदार नेते बाकी कोण हा हेच जबाबदार आहेत, बाकी कोण आहे? बाकी काय यांनी तेव्हा जर व्यवस्थित केलं असतं तर चांगलं झालं असतं. त्यांची मराठी माणसाबद्दलची तळमळ आहे. मला सांगा तुम्ही कुठून आलात? घाटकोपर घाटकोपर. मासे घ्यायला आलात? हां एवढं लांबून आलात? काम चालू होतं ना बोला. ते इकडे घाटकोपर आलेत. मला सांगा का तुम्ही कुठून आलात? नको घेऊ, मी राजकीय तुम्ही तुम्ही काय करता? मी इकडे ऑफिसला आहे, इकडून आहे. नरिमन पॉईंटमध्ये ऑफिसला आहे. इकडे जस्ट आता फिरायला आलेलो मित्र. मतदान कुठे आहे तुमचं? आमचा वर्ल्डी मतदारसंघ आहे आमचा. परळीत? हो, आदित्य अडाणींचा मतदार साहेबांच्या मतदारसंघ. काय हवा काय मुंबईत? मुंबईत आता सध्या वाटते दोन्ही पक्ष वरचढ आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा BJP म्हणा, दोन्ही म्हणजे हे निवडणूक चांगली होईल असं वाटते. हां, पण आता ही निवडणूक या अर्थाने सुद्धा महत्वाची आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि भाजप पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली ग्राउंडवर दिसतोय. सामना कसा दिसतो तुम्हाला? नाही, सामना अतिशय चुरस आहे. आमच्या मतदारसंघात म्हणानंतर आम्हाला संघामध्ये BJPचे आपला कांगणे करून आहेत, ते उभे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून काम कोणी केलंय? काम आमच्या वॉर्डमध्ये म्हणाल विजय बनके साहेबांनी खूप चांगलं काम केलं आहे. कोविडमध्ये पण त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. कोविडमध्ये त्यांनी आदित्य साहेबाच्या माध्यमातून असेल सामानाचं आम्हाला हे मास्क वगैरे बोला किंवा सॅनिटायझेशनचं काम बोला, काम आहे त्यांचं खूप चांगलं काम आहे. भाजपचे लोक म्हणतात ठाकरेंनी काय काम केलं नाही मागच्या काही वर्षामध्ये. नाही, आता बघा भाजपाचं आता त्यांचं होते असं म्हणणं असू शकते, पण जर तुम्ही महानगरपालिकेचं एकूण जर बघाल तर ज्या ठेवी होत्या त्या प्लसमध्ये होत्या. म्हणजे काही वर्षापूर्वी जेव्हा सत्ता साहेबांच्या हातामध्ये होते, पण जेव्हा नंतर आता हे जेव्हा निवडणूक लांबली महानगरपालिकेची तेव्हा सत्ता होते मायनसमध्ये होत गेले. मग कुणी घालवल्या ठेवी? कोणी आता टी व्ही घालवल्या त्या टायमाला तर नगरसेवक नव्हते, त्यांच्या निवडणूक हा प्रशासन सरकार काय तेव्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं, तर ते कोणी केलं ते सांगू शकतात. पण आमचं असं आहे की काम आहे, आमच्या वॉर्डमध्ये तरी काम केलेलं आहे. पण मग जर दोन्ही पक्षांनी काम केलेलं असेल असं आपण गृहीत धरूयात, तर मग हे मुंबईत खान की मराठी असं महापौर कोण होणार, याच्यावरून का राजकारण पेटलंय? बघा आता ते निवडणूक आली आहे तर राजकारण पेटणं साहजिकच आहे. पण आमची इच्छा अशी आहे की मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे. मराठीत असलं पाहिजे. हो, नक्की. आपण अजून काही लोकांशी बोलणार. तुम्ही कुठून आलात? मी इथेच राहतोय इथेच राहतो. कुलाब्यातच? कापरेटला. कोपरेटला. धोबी घाट. पण इथंच आहे. तुम्ही बघितलं तिकडे तिथे नार्वेकरांचे पोस्टर्स लागले जिथे त्यांच्या घरातल्या 2 का 3 लोकांना उमेदवार देण्यात आले भारतीय जनता पार्टीने. सामना इथे कसा आहे ग्राउंडवर? हाय तर इथे काँग्रेसचं काही उमेदवार नाही खडे केले त्यांनी, कोण माहीत नाही कोण आहे. आणि इथे आहे आपला नार्वेकर साहेब आहे, मकरंद साहेब आहे आणि हर्षिता मॅडम आहे आणि त्यांचं कोण आहे फॅमिली आले आता खडे झाले, माहीत नाही अजून कोण आहे. पक्ष आपल्या UBT मध्ये कोण आहे कोण माहीत नाही. आणि समोरचे उमेदवारच माहित नाही. नाही कोण माहीत नाही. आणि फक्त हे माहीत आहे की BJPला हा नार्वेकर साहेबचा फॅमिली आहे. हां, अजून कोण माहीत नाही ते. त्यांच्यासाठी लढत सोपी झाली असं म्हणायचं तुम्हाला? हां बरोबर, वन साइड आहे, साइड. वन साइड झाला आहे इथून. उम्मीदवार पाहिजे ना नक्की तुम्ही मतलब कि वो काम करने के लिए कुछ अच्छा उम्मीदवार खड़ा होना चाहिए ना. इधर कोई है ही नहीं तो एक वन साइड ही हो गया ना पूरा. सांगा, ही लढाई कुलाब्याची असली तरी सुद्धा ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि इथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले एवढ्या वर्षानंतर. काय तुम्हाला काय वाटतं, भाजप जिंकेल की ठाकरे बंधू जिंकेल? जिंकिल त्याच्यात अभी बोलू ना शकतात आपण काय. अभी जितना भी उसके ऊपर और इसके ऊपर भी है. अभी मुंबई के ऊपर है किसको जिताना है. इतना साल किसने क्या किया है, राजकारण किसका क्या है, उनके ऊपर दिमाग के ऊपर है. अभी आमदार गया, अभी ये नगर सेवक का आया है और नगर सेवक का बहुत टाइम के बाद हुआ है. ये 7 साल के बाद आ रहा है इलेक्शन. बहुत डिले हो गया कोविड की वजह से, बहुत डिले होने. जिम्मेदार कौन है? जिम्मेदार अभी सरकार है और कौन रहेगा. सरकार है, जो सरकार में वही जिम्मेदार होगा ना. ये इसके ऊपर अभी हम जैसे लोग अपना टैक्स भरते, सब कुछ कर रहे, हम अपनी चीज़ के लिए हम अपने ही लड़ रहे, हम अपने उम्मीदवार भी खड़ा कर रहे, लेकिन कुछ हो रहा नहीं है. तो वही चल रहा है. तो अभी सरकार इसको वो है. क्या ऑप्शन क्या है इसके ऊपर, क्या करना चाहिए जनता ने? जनता के ऊपर है, वही मैं बोल रहा ना. अभी जनता क्या चॉइस करके लाना चाहिए. अभी तुम बोल रहे कि अपना महापौर कौन होना चाहिए, मराठी मानूस होना चाहिए कोई भी, लेकिन कोई भी एक ऐसा इंसान होना चाहिए कि इंसान की सुने, मतलब एक जनता की सुने, जनता की तरफ से रहे. मैं तो चाहता हूँ कि कोई भी रहो लेकिन वो जनता की सुने बस. त्यांचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.
तुम्ही कुठून आलात? कुलाव मार्केट. हो. 15 तारखेला मतदान आहे मुंबईमध्ये. दोन भाऊ ठाकरे एकत्र आलेत. काय सामना कसा दिसतोय तुम्हाला? काय बोलले मी ऐकलं. 15 तारखेला मुंबईत मतदान आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं. तुम्ही पण कुलाब्यात मतदान करत असाल. सामना कसा दिसतोय तुम्हाला? सामना तर आता बघायला गेलं तर आमच्या इथं जे साहेब आहे नार्वेकर साहेब, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहे, तर ते आमच्या इथं खूप चांगलं काम करत आहेत. तर बघायला गेलं तर आमच्या इथून जास्त कामं त्यांचे कामं आहेत आणि म्हणजे व्यवस्थित आहे. बघायला तर माझ्या मते BJP येऊ शकते. पण त्यांच्या घरामध्ये 2-3 लोकांना उमेदवार दिलेत अशी चर्चा आहे. ते तर आम्हाला अजूनपर्यंत माहीत नाही, पण लोकांवरती डिपेंड आहे ना. लोक बघल कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं त्यांच्यावर डिपेंड आहे. कोणाचं काम केलं त्यांनी कोणाचं नाही केलं त्याच्यावर डिपेंड असणार. मुंबईत ही चर्चा का सुरू झाली आहे की मुंबईत मराठी माणूस हवा महापौर, अमराठी हवा का खान हवा? ही डिस्कशन का घडते तुम्हाला काय वाटतं? ही डिसिजन आता का घडते आता बघायला येतं. आता हे पॉलिटिक्स आहे ते तर आपल्याला एवढं काय माहिती नाही, पण आपापल्या जनतेवरती आहे अवलंबून ना. आणि काय ह्याचं तुम्ही जाळे वगैरे बनवता? जाळे वगैरे बनवतो. अच्छा. आणि तुम्ही किती वर्षांपासून करताय हे? आम्ही लहानपणापासून म्हणजे 5वी 6वी असेल त्यावेळेला. आता हे मुंबईत मतदान आहे 15 तारखेला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा एकत्र आलेले आहेत युती करून. समोर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आहे. तुम्हाला मुंबईत हा सामना कसा दिसतोय आणि तुमच्या अडचणी काय आहेत? तशी अडचणी काय आहे ते आपलं कोणाला मतदान करायचं आपण ठरवायचं देऊन टाकायचं. दुसरं काय करायचं. तुम्हाला आनंदाने झाला दोन भाऊ एकत्र आले तर? चांगली झाली. चांगलं झालं. हां कसं चांगलं झालं? चांगलं काय हेच एकत्र होणं याला महत्त्व असते. दुसरं काय सांगणार आम्ही आता. आता त्याने केलं त्याचा बाप होता तेव्हा चांगला होता कार्यकर्ते. आता पोरं आता काय करतं ते बघूया. आले तर निवडून तर मग. पण तुम्ही भाजपच्या लोकांना ऐकलं का? ते काय म्हणतायत? जर ठाकरे बंधू जिंकले तर मुंबईत खान नावाचा व्यक्ती महापौरपदी बसेल. तेवढं आपल्याला तेवढं नाही ज्ञान ते हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतात. नाही तेवढं ज्ञान नाही आपल्याला. तुम्ही बाळासाहेबांचा काळ पण बघितला आहे, उद्धव ठाकरेंचा काळ पण बघितला. काय फरक जाणवतो तुम्हाला? असं काय फरक नाही. तसं करून दाखवलं होतं त्याने बाळासाहेब ठाकरेने. कोळी बांधवांचे काय प्रश्न आहे जे तुम्हाला वाटतं की या निवडणुकीनंतर सोडवले जायला पाहिजे? तेवढं कोळी समाजामध्ये एवढं नाही. मी फक्त जाळी शिवून लोक त्यांना द्यायचे एवढंच काम करतो. तर ते सांगतात की आनंद झालाय. दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र आले, चांगली गोष्ट आहे. ते त्यांचे वडील असताना ते एकत्र आलेले नव्हते असं ते म्हणतात. पण काका मला सांगा, काय करता तुम्ही? मच्छीमार. काय आहे तुमच्या या भागामध्ये? तुम्ही आता मी बघतोय सगळे मच्छीमार आहेत, बाहेर मच्छीसुद्धा काही लोक विकतात. काय अडचणी आहेत तुमच्या? अडचण आहे पण ती आमचे सोशल कोण करणार आहे? आमच्या अडचण आहे ते कोण करणार? असं अडचण आमचं दूर करायला पाहिजे ना. कुठल्याही गोष्ट आता इकडे बाजार पाहिजे तिकडे बाजार पाहिजे, ते आमचं काहीतरी सेवा करायला पाहिजे कुठे. पण असं कोण करत नाही. तुम्ही कधी तुमच्या समस्या घेऊन गेला तिथल्या स्थानिक आमदारांकडे? कोण आम्ही नाही. आणि करायची की आम्ही जातात कधी कधी असं नार्वेकर कधी इकडे तिकडे जातात आम्ही, असं काय नाही. 2 मिनिटांच्या अंतरावरती राहुल नार्वेकर यांचं ऑफिस आहे. बरोबर आहे. त्यांना कधी सांगितलं तुम्ही? सांगितलेलं आहे सेवा अशी करायला. आता करतो रस्ता वगैरे रोड वगैरे तयार झालेत का कामं? चालू आहेत. गल्ली गल्लीमध्ये चालू आहे. चालू आहेत काय? तर मला सांगा, हे मुंबईत 15 तारखेला मतदान आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आणि 2 भाऊ एकत्र आले ठाकरे बंधू. चांगलं झालं. कसं काय? बरोबर आहे. कधी पण जायचे वर्ष गेली आता एकत्र झालं ते. पण त्याही पण आता थोडं पण इकडे बघायला पाहिजे मच्छीमध्ये. बरोबर आहे. नाही काय सांगायचं उद्यामध्ये असंच आहे. तुम्ही करता आणि तुम्ही येतात आणि खुर्चीवर बसतात आणि दुसरं सोडतात, उपयोग नाही ना. म्हणजे हे भाजपचे लोक आरोप करतात की जर ठाकरे जिंकले तर भाजपचं आम्ही असं नाही करत, पण जे आपले जे येतात त्यांचे आम्ही पुरं करणार ना. दुसऱ्याच्या याची टीका करणार त्याची टीका करणार हे फायदा नाही. चांगला करील त्यालाच आम्ही भाव करतो. असं 25 वर्षे उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होता, मग हे प्रश्न का नाही सोडवले गेले? तेच बोलतो ना. आता आमचा आमदार कोण नाही, आमचा मंत्री कोण नाही. आमचा मच्छीमारचा मंत्री असतो तर आम्ही तिकडे गेलो असतो. आमची कोण याची मला मच्छीमाराची वाळूच करत नाही. तुम्हाला असं थोडीच असतं, जर मच्छीमारांचा आमदार खासदार असला तर तुमचे प्रश्न सोडवले जाणार असं थोडीच असतं. कुणी सोडू शकतं ना. कोण सोडणार आहे? त्याचा मंत्री त्याचं कोण घेणार आहे सांगा तुम्ही? मंत्र्याचा आहे मच्छीमाराचा नेता कोण करणार आहे?
तेव्हा ते करायला पाहिजे ना. आम्ही आजारमध्ये मोर्चे बी काढतात मग हा आजारमध्ये पण बोलतात असं तसं करायचं, नंतर आहे तसं आहे, दुसरं काय. हिंदुत्वाचा मुद्दा पण चर्चेत आहे या निवडणुकीमध्ये. कोणी हिंदुत्व सोडलंय खरं? भाजप म्हणतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय वगैरे. उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही हिंदुत्व नाही सोडलेलं. ते ज्या हिशोबाला माहीत असते. तुम्ही काय करता? मच्छीमार काय या निवडणुकीमध्ये काय दिसतंय तुम्हाला? माहीत नाही थोडं ते बोलायला तयार नाहीत. तर आपण आणि कुठे राहतो तुम्ही? वालकेश्वर. 15 तारखेला मतदान आहे मुंबईमध्ये आणि राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत. समोर भाजप आहे. सामना कसा दिसतोय तुम्हाला? सामना तर हे सगळं मशीनमध्ये फोल्ड आहे मेन म्हणजे. कसं आहे ते आता जर ते ह्याच्यावर एस टी आम्ही चिठ्ठीवर केलं तर शिवसेनेत येणार असं आहे. काही सगळे कसे झाले कोणी यावं पण ते पहिले हे देखभाल कोण करतंय का असं कसं म्हणू शकतो आपण मशीनमध्ये फॉल्ट आहे? असली असं जनता काय पुरावे अजून नाही ना आले? जनता बोलते. आपण काय जनता बोलते सगळी मग असं आहे ते. पण मग जर सतत विरोधी पक्ष हरत असेल आणि भारतातल्या अनेक राज्यांमध्ये, तर मग हा मुद्दा म्हणावे तितक्या प्रमाणात हायलाईट करून सुद्धा निवडणूक आयोग दखल घेत नाही असं तुम्हाला म्हणायचं? ते काय सांगू शकत नाही कसं काय पुढचं आहे ते. हो काय घेत नाही काय नाही ते त्यांचं प्रॉब्लेम. बरं, हे दोन भाऊ एकत्र आले, तुम्हाला आनंद झाला? आनंद आहे, आम्हाला आनंद आहे. आम्ही तर शिवसेनेला जातो. शिवसेना मराठी माणसांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला. हां हे मुंबई वाचवायची तर शिवसेना पाहिजे. मुंबई जर वाचवायची असली तर इथे म्हणजे इथे कसं हे वाचवायचे ते काय हे आता आहे बघा जास्त कोस्टल रोड हे चालले तर दुसरे काय डिवाइड चाललंय का? पण भाजप सत्तेत असली तर मराठी माणसाची कुचंबना होते असं आहे. ते काय सांगू शकत नाही. असं ठाकरे म्हणतात नेहमी. ते आपण नाही काय ते सांगू शकत. पण मग हे हिंदुत्वाचा मुद्दा मुंबईत महापौर खान होणार असं भाजपकडून का सांगितलं जातं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय, ते जर जिंकलेत मुंबईत खान आडनावाचा व्यक्ती महापौर होईल? ते तसं काय नाही. हे एक ते बघा कोणी भाजप असो शिवसेना हो ते एकमेकावर चितोडे उडतच राहणार. ते पहिल्यापासून ते चालूच आहे. भाजप उडवणार शिवसेना ते एकावर चितोडे उडत राहतात. कसं आहे ते. आणि कुलाब्यामध्ये आता राहुल नार्वेकर यांचं काम आहे रस्ते पाणी काय ड्रेनेज वगैरे, पण मग कोळीवाड्याचे प्रश्न का अजून का प्रलंबित आहेत? ते काय मी सांगू शकत नाही. मी काय इथं राहत नाही. अच्छा. तर त्यांनी सुद्धा दोन्ही भावांच्या युतीवरती प्रतिक्रिया दिलेली आहेत. पण जर आपण संपूर्ण कोळीवाड्यामध्ये जर बघितलं तर त्या रस्त्यावरती ज्या मासे विकत होत्या त्या ताई, त्यांचं एक म्हणणं होतं आणि समोर जे जाळं विणत होते ते काका, त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की कोळीवाड्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, आमचे प्रश्न सोडवले गेलेले नाही आहेत मागच्या काही वर्षामध्ये सुद्धा. इथे स्थानिक प्रश्न सोडवले गेलेत का? रस्त्यांचे, ड्रेनेजचे, काय कचरा घनकचरा व्यवस्थापन ते सोडवले गेलेत. ट्रॅफिकसुद्धा तुम्ही कुलाब्यात जर आलात तर ट्रॅफिक फारसे नाही आहे. पण कोळीवाड्यात जर तुम्ही आलात, हे बदवार पार्क नावाचा हा सगळा परिसर आहे, सगळ्या बोटी इथे लागलेल्या आहेत, त्याच्यावरती धूळ चढलेली आहे आणि अक्षरशः कोळी बांधवांना रस्त्यावरती कडेला तिथे मासे विकावे लागतात. त्यामुळं एवढी मोठी महानगरी मुंबई, कुणीतरी मोकळं पोट घेऊन मुंबईमध्ये आलं तर मुंबई कधी कोणाला उपाशी झोपू देत नाही असं मुंबईबद्दल सांगितलं जातं. पण जर मुंबईतल्या भूमिपुत्रांना, ज्यांची खऱ्या अर्थाने ही मुंबई आहे, ज्यांच्यावरती मुंबईचा पहिला हक्क आहे, त्या भूमिपुत्रांची अवस्था काय हेच आमचा जाणून घेण्याचा प्रयत्न होता. मुंबईच्या महानगरपालिकांबद्दल चर्चा घडेल, मतदान होईल, निकाल लागेल, त्या सगळ्या चर्चा होतील. पण मुंबईच्या केंद्रस्थानी जी लोकं आहेत किंवा मुंबईकर आहे, मराठी माणूस आहे किंवा एक प्रकारे आपण ज्याला म्हणत मुंबईची जी माणसं आहेत त्यांची अवस्था काय आहे हे आम्हाला तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कॅमेरामॅन राजू रेवणकर सोबत मी आतिक, बदवार पार्क, मुंबई.